हो। मैं फिर उसे ग्रंथालय लेके जाती हूँ, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ग्रंथालय। फिर वो वापिस आता है, मुझे बोलता है मेरे बाप का नाम क्या है। फिर मैं बोलती हूँ तुम्हारे बाप का नाम अम्बेडकर है। फिर वो बोलता है अच्छा है। फिर वो मनोवादी बोलता है बराबर है कि तुम्हारे और मेरे बाप का नाम अम्बेडकर है। मैं बोलती नहीं, तुम्हारे और मेरे बाप का नाम अम्बेडकर नहीं है, यहाँ पर बैठे मौजूद हर किसी का बाप का नाम अम्बेडकर। आणि असं मी काय म्हणते याचं उत्तर आहे का? या देशाची राजनीती चालते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, या देशाची अर्थव्यवस्था चालते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे, या देशात न्याय समता मानवता चालते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे। त्यामुळे स्वतःचा बाप ओळखा आणि बापाला बाप म्हणून घ्या। बापासमोर झुकण्याची लाज नसावी। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर सगळ्यात मोठी भारतामध्ये जर चळवळ चालवली असेल तर दलित कामगारांनी चालवली। की तुला शब्दाचा, की तुला धर्माचा आणि शब्दांचा माज, माझी मानवता कवडी म्हणून वाटते का? ते मिर्झा पेटार यांचे वाक्य आहे की तुला जातीचा आणि धर्मांचा माज करतात ना लोक, जातीने हिणवतात, तर तुला जातीचा आणि धर्माचा माज माझी मानवता कवडी म्हणून वाटते काय? भाषा बंडखोरीची नुसतीच करशील मित्रा, मग ढसाळ वाचायला फाटते काय? मी तुम्हाला सांगू इच्छिते की डॉक्टर नामदेव ढसाळ यांना पद्मश्री भेटलेला आहे। त्यांच्या शब्दांवर पीएचडी चालू आहे सर, म्हणजे त्यांनी जे शब्द लिहिले त्या शब्दांवरती पीएचडी चालू आहे। शब्दांवरती पीएचडी होणे म्हणजे खूप खूप मोठी गोष्ट आहे। दाऊद ज्याला घाबरत होता ना, त्याचं नाव आहे नामदेव ढसाळ।